मोहम्मद नेहा खान किराड़पुरा यहाँ की दरगाह हजरत इस्माइल खादरी रहमतुल्लाह अलैह जो जाली की दरगाह के नाम से जानी जाती है। इसका उर्स शरीफ के मौके पर खवाली का प्रोग्राम रखा गया था। इस मौके पर इम्तियाज जलील मौजूद थे। जरांगे पाटिल और मौलाना सज्जाद नोमानी से मुलाकात पर किए हुए सवाल पर देखते हैं इम्तियाज जलील ने क्या जवाब दिया। जी, आज यहाँ पे किराड़पुरा इलाके में दरगाह हज़रत इस्माइल खादरी, जिस दरगाह को जाली वाली दरगाह के नाम से जाना जाता है, वहाँ का उर्स हमारे यहाँ के कॉरपोरेटर हाजी इसाक साहब का कहना है कि बहुत साल पहले यहाँ पे प्रोग्राम्स हुआ करते थे, लेकिन कई सालों के बाद ये दोबारा इसे यहाँ पे शुरू किए हैं। तो यकीनन मैं भी दरगाह में आके चादर चढ़ाया और शहर में अमन रहे, खुशहाली रहे, अल्लाह हक़ का साथ दे, सच्चाई का साथ दे और सभी उम्मत के लिए दुआएं किए। सर, एक सवाल ये है, आज आपकी खुशी बता रही है कि आज जरांगे पाटिल साहब और मौलाना नोमानी साहब, इनसे क्या कनेक्टेड सर, और आज क्या है वो ज़रा जाहिर कर दीजिए। देखिए, चूँकि ये मीटिंग है तो जरांगे पाटिल और मौलाना सज्जाद नोमानी साहब के बीच में थी। उस मीटिंग के अंदर क्या हुआ है ये 3 तारीख के दिन वो बताने वाले हैं, लेकिन यकीनन मैं समझता हूँ एक बहुत अच्छी पहल की जा रही है कि जहाँ पर मराठा, दलित और मुस्लिम एक साथ लाने की जो कोशिश की जा रही है। मैं हमेशा से ये कह रहा हूँ कि तमाम जो सियासी पार्टियाँ हैं उन पर से लोगों का यकीन, उनका भरोसा ख़त्म होता जा रहा है, क्योंकि वो किसी एक पार्टी में रहते हैं, सुबह होए तक दूसरी पार्टी में छलांग लगा देते हैं। लोग आपको एक यकीन के साथ चुनकर देते हैं कि भाई ये मैं इस वजह से इसको वोट दे रहा हूँ क्योंकि मुझे दूसरे पार्टियाँ पसंद नहीं है, लेकिन चुन के आने के बाद आप फ़ौरन वहाँ चले जाते हैं। तो लोगों का ये यकीन दोबारा ज़िंदा अगर करना है तो कोई एक नई पहल की शुरुआत, मैं समझता हूँ मौलाना सज्जाद नोमानी साहब जो काम कर रहे हैं वो वाक़ई में काबिल तारीफ़ काम इस लिहाज से भी है कि हमारे सारे मसलों का हल जो है वो हमारी सियासी नुमाइंदगी है। अगर हम अपनी सियासी ताकत नहीं बढ़ाएंगे तो हमारे मसले वैसे के वैसे ही रहेंगे, क्योंकि ये सारे फैसले जो लिए जाते हैं वो ऐवानों में लिए जाते हैं, चाहे वो विधानसभा हो या लोकसभा हो। जब वहाँ पे आपकी आवाज़ ही नहीं रहेगी तो आपके मुद्दे कौन उठाने वाला है, कौन सवाल करने वाला है। सर, एक आखिरी सवाल, सर अब इम्तियाज जलील साहब ने इधर का कैंडिडेट उधर और उधर का कैंडिडेट इधर, 2 दिन पहले मैंने आपसे पूछा था सर, आप क्या भूचाल लाने वाले सर? नहीं, मैं कोई भूचाल नहीं लाने वाला हूँ। देखिए, अगर आवाम के दिल में अगर आपके लिए जगह है, अगर आवाम के दिल में आपके लिए मोहब्बत है और आवाम चाहती है तो यकीनन वो बाहर आएंगे, साथ देंगे उसमें। और अगर आवाम को ये यकीन नहीं है कि साहब ये आदमी हमारे लिए नहीं है करके उसमें, तो जमहूरियत की खूबसूरती इसी बात के अंदर है कि आवाम जो है वो बादशाह का रोल अदा करती ही है, वो तय करती है कि किसको चुनकर देना है, किसको नहीं चुनकर देना है करके। मेरी तो सिर्फ इतनी इल्तिजा है, एक बहुत ही सुनहरा मौका आया है। अल्हम्दुलिल्लाह हमने मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने पूरे महाराष्ट्र के अंदर महज हमने 288 में से हमने सिर्फ 15 सीटें लड़े हैं, और हमारी ये कोशिश है कि ज़्यादा से ज़्यादा सीटें चुनाकर लेकर आए, ताकि जब हुकूमत बने तो इंशाअल्लाह हमारा भी उसके अंदर हाथ रहे, हमारा भी उसके अंदर साथ रहे। तो इस हिसाब से हमने ये फैसला लिया है। अब देखते हैं 20 तारीख के दिन आवाम क्या करती है और 23 तारीख के दिन कहाँ कहाँ जश्न मनाया जाता है। देखिए, मैं आपको ये बता दूं कि ना तो हमने सिल्लोड़ में कोई AB फॉर्म दिया है, ना हमने परभनी के अंदर कोई AB फॉर्म दिया है। ये इलेक्शन कमीशन की कोई गलती का नतीजा है कि वहाँ पर ये AB फॉर्म्स दिखा रहा है। मैंने अभी कुछ देर पहले वहाँ के रिटर्निंग ऑफिसर से बात किया, उन्होंने कहा कि हमें इस बारे में कोई जानकारी नहीं है। मैंने कहा आपकी वेबसाइट के ऊपर ये दिखा रहा है। इसी बुनियाद के ऊपर मैंने मेरे फेसबुक पेज के ऊपर डाला है कि AIMIM ने ना तो परभनी में और ना सिल्लोड़ के अंदर AB फॉर्म दिया है। ये उनकी गलती है, उन्हें ही सुधारना है। सर, एक आखिरी सवाल है। आखिरी सवाल बोलते बोलते आप 4 सवाल कर लिए। सर, आप चाय नहीं पीने दे रहे मुझे। सर, एक बात ऐसी है, आपके आजू बाजू में जो चाहने वाले उनको क्या मैसेज देंगे सर आप? देखिए, अल्हम्दुलिल्लाह पिछले 10 सालों से औरंगाबाद की आवाम ने दिल खोल कर मुझसे मोहब्बत की है और मैंने भी अपनी इस आवाम से दिल खोल कर मोहब्बत की है। मुझे फ़ख्र है इस बात का कि मैं औरंगाबाद की इस आवाम की नुमाइंदगी महाराष्ट्र विधानसभा में 5 साल किया, और कभी कोई सोच नहीं सकता था कि यहाँ से कोई MP चुनकर आएगा। यही वो आवाम है जिसने जी जान लगाकर मुझे दिल्ली तक पहुँचाया था। किसी वजह से
दोबारा जब MP का इलेक्शन हुआ मैं नहीं चुनकर आया, लेकिन बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने फिर मुझे मौका दिया कि महाराष्ट्र की विधानसभा के अंदर जाओ और वहाँ पर हमारी आवाम का, हमारी कौम के जो मसले हैं, मुद्दे हैं, उसको उठाए। अब ये आवाम तय करेगी कि किसको भेजना है विधानसभा। महंगाई और बेरोजगारी से परेशान होते नागरिक, दूसरी तरफ व्यापारियों ने सरकार से रोजगार की उम्मीद की है। चलिए देखते हैं हमारे संवाददाता अथर चिश्ती की स्पेशल रिपोर्ट। इसको जैसे धंधे नहीं, पानी नहीं, कुछ नहीं। लॉकडाउन के बाद से ज्यादा महंगाई हो चुकी है। हाँ, कैसा चल रहा है कारोबार? कारोबार बहुत टफ है अभी फिलहाल में, तो खाने के लिए वांझे। कौन इसका जिम्मेदार कौन लग रहा है? इसकी जिम्मेदार तो सरकार ही बोले। कैसा चल रहा है फिर? घर क्या अभी रोजगार नहीं है? चालू बस, रोजगार भी नहीं है तो रोजगार भी नहीं, कुछ भी नहीं, बेकार ही है। बेरोजगारी भी बढ़ती जा रही है। हाँ, कौन इसका जिम्मेदार कौन मान रहा? महंगाई करते है सरकार है। बस, क्या करने वाले। महागाई तर खरंच खूप वाढलेलीच आहे, पण सण असल्यावर आपल्याला खरेदी करावंच लागतं आणि सण त्याशिवाय साजरा नाही होऊ शकत। लॉकडाऊन पासून आतापर्यंत किती वाढलेली महंगाई वाटते तुम्हाला? चांगलीच वाढलेली आहे। हो, आणि बेरोजगारी तर आहेच। आणि याचा जिम्मेदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं? जिम्मेदार आता सरकार आणि त्याच्या याच्यानुसार ज्या आपल्याला जे स्किल पाहिजे वगैरे पाहिजे त्याची पण कमतरता पण असू शकते, त्याच्यामुळे पण लॉकडाऊनच्या नंतर महागाई थोडी वाढलेली, पण त्याचा काही तसं काही क्रायटेरिया नसतो किती वाढली काय नाही ते, पण ओव्हरऑल इन्कम लोकांचं वाढलेलं आहे। फक्त आता लोक शान शौक करतात, त्याला काही सीमा नाही। बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे। बेरोजगारी प्रायव्हेटमध्ये भरपूर रोजगार आहे, तर बेरोजगारी गव्हर्नमेंट याच्यात म्हणतात तर शक्यच नाही। आता म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट आलं तरी तुम्हाला रोजगार देऊ शकणार। हां, पण बाकी याचा जिम्मेदार कोण आहे? त्याच्यामुळे गरीब लोकांना त्याचा खूप त्रास होत आहे, त्यामुळे महागाई कमीत कमी झाली पाहिजे। बेरोजगारी जे नौजवान पिढी आहे त्यांना रोजगार तर मिळालाच पाहिजे। कोण वाटतं त्याचा जिम्मेदार कोण आहे? जिम्मेदार सरकारच आहे याच्यावर। आता एवढी महागाई झाली की आता दिवाळी पण करणं मुश्किल झालं, अवघड झालं एवढी परिस्थिती। कोण आहे याच्या मागचे? कोण वाटतं तुम्हाला याचा जिम्मेदार कोण आहे? याचे जिम्मेदार आता काय, हे सरकारच जिम्मेदार आहे ना। आता यांनी महागाई केली, 110ची बॅग 135ला केली। शेवंती आम्ही 400 रुपये किलो विकून आलो आणि झेंडूचे फुलं विकून आलो आम्ही 150 रुपये किलो। काय महंगाई जास्त वाढली? भाव वाढलेले, भरपूर भाव वाढलेले, सगळ्या वस्तूचे भाव वाढलेले। ते पावसामुळे काय आता सगळ्याकडे पुरं शेतामध्ये माल फुल कमी आहे, त्याच्यामुळे भाव वाढलेले। कोण आहे याचा जिम्मेदार काय वाटतं तुम्हाला? आता याचे जिम्मेदार कोण म्हणावं आम्ही, आता ते तर नाही सांगू शकत आम्ही। बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे, नौजवान बेरोजगार। काम तर कोणालाच नाही सध्याला, आमच्या सारख्यांना भी आम्ही वर्षामध्ये एकदा धंदा करतो, 2 पैसे आम्हाला तेवढे भेटते। गोकुलधाम कॉम्प्लेक्स इस बिल्डिंग का कॉमन जीना बिना परमिशन तोड़ा गया। तोड़ने वाले सागर उदावंत और आशा उदावंत, इनके खिलाफ गुन्हा दाखिल कर इन पर कार्रवाई हो, ऐसी मांग गोकुल कॉम्प्लेक्स के बाकी रहवासियों ने प्रशासन से की है। नमस्कार, मी डॉक्टर शिवकुमार गोरे, माझं मुळव्याचं हॉस्पिटल आहे इथं। आपण मागे जी बिल्डिंग पाहतोय तिथं 24 तास माझं काम चालू असतं, गेली 15-20 वर्ष चालू आहे। बाजूला ज्यांनी घेतलंय त्यांनी आता अशा पद्धतीने जर जिना ते तोडलाय आणि ही आता आजच्या काळात ही कोणती मोगलाई आहे। आम्ही सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस अतिक्रमणपासून पोलीस स्टेशन, MSCB, महानगरपालिका आयुक्त, कलेक्टर साहेब सगळ्यांना विनंती अर्ज केलेत। पोलीस आयुक्तांना जाऊन आम्ही भेटी घेतल्यात। जर अशा कंडिशनमध्ये आजच्या ह्या काळामध्ये जर आमच्यासारख्या चांगल्या रहिवाशांना, आम्ही सगळे रहिवाशी आहेत, सगळ्यांचे ऑफिसेस आहेत, आज आता दिवाळीचा सण आहे, दिवाळीच्या सणाला ही तोडफोड केली। हे 1 वर्षापासून आम्ही रस्त्याचा अत्याचार सहन करतो, तर याला कुणीही दाद देत नाही। तर हे सगळे ऑफिसेसवाले लोकांनी आणि माननीय आमदार साहेब, खासदार साहेब, आणखी हे समजा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलं। आचारसंहिता चालू असल्यामुळे प्रत्येकाला आम्हाला त्यांना जाता येत नाहीये, पण
ह्या सगळ्यांनी याच्यामध्ये आम्हाला लक्ष घालून प्रॉपरली न्याय द्यावा आणि हा अर्जंट न्याय द्यावा. अर्जंटसाठी आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत जागरण करतोय. जागरण करून हे तोडफोड थांबवतोय. आता ही इतकं अत्याचार इतकं मोगलंय तर नक्कीच आपल्या स्वातंत्र्य काळात नसायला पाहिजे. आणि माझं हॉस्पिटल बंद असून मला तर दुसरीकडे ऑपरेशन करावं लागतंय. ही माझी शोकांतिका, पेशंटची शोकांतिका. तर ह्या गोष्टीमध्ये पण माननीय तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी, बाकी सगळ्या नेत्यांनी आणि बाकी सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत सगळ्याकडे ॲप्लिकेशन गेलेले आहेत, पण तरी कुणीच लक्ष का घालत नाही. याचा अर्थ खाली काहीतरी वेगळी डाळ शिजते आणि ह्या गोष्टी अशा नसायला पाहिजे. डॉक्टर साहेब, आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला? सगळ्यात त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न म्हणजे माझं कुणी सरळ सरळ ते डायरेक्ट निरोप देतात. चर्चा झाली ते सरळ निरोप देतात की आम्ही ते तोडणार त्या गोष्टीच्या. दोन्ही बाजूनी ते म्हणतात जिना अशी तुमची चर्चा झाली. आता आपण जे उभे आहोत, आता हे कॉमन कॉम्प्लेक्स आहे. हा जो आपण एक रस्ता आला तो आणि पलीकडनं एक 2 रस्ते, हा सगळा दोघांचा रस्ता म्हणजे गेले 2003-04 पासून आम्ही इथं ऑलरेडी ऑफिसचे सगळे बाजू सगळेजण वापरतात. त्यांनी अर्धे परमिशन मध्ये जेव्हा जिना सँक्शन आहे ना त्याला तोडफोड नाही करू शकत. कॉमन अम्युनिटीज मध्ये तुम्ही काही करू शकत नाही. आम्ही इतके दिवस वापरत होतो तर अर्धे त्यांनी ऑफिसेस विकत घेतले अर्धे, आणि त्यांनी अर्धा प्लॉट नाही विकत घेतला. ज्यांनी घेतला त्यांनी. हा ऍक्च्युअली सगळ्यांना असतो. दोन्ही एंट्रन्स आहेत, दोन्ही जिने आहेत, कॉमन टॉयलेट बाथरूम. त्यांनी एक जिना बंद केला, एक एंट्रन्स बंद केलाय. त्यांनी तिकडून मुद्दाम खराब ठेवलंय की तिकडून कोणी ये जा करू नये. आता पेशंटला जर अशा कचरा कुंडीतून यायचं म्हटलं तर व्यवसाय कसे करायचे आपण सगळ्यांनी. त्याच्यानंतर मागे टॉयलेट बाथरूम बंद केलंय, हा जिना तोडलाय. त्याच्यानंतर वरती पण कित्येक वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. टाकी तोडणं, पाण्याची टाकी तोडणं, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच सुटेबल नाहीत. आणि हे नक्कीच इतकं मोठं नाही की न्याय मागण्यासारखं. उर्वरित 50% मधील अंडरग्राऊंड सुद्धा मी विकत घेतलेला आहे. ह्या इमारतीत जाण्यासाठी 2 एंट्री आहे, एक लेफ्ट साईडने एक राईट साईडने. 50%ला जायला लेफ्ट साईडची एंट्री आहे आणि 50%ला जायला उर्वरित राईट साईडची एंट्री आहे. आणि पार्किंग ह्या अशा मागच्या साईडला 2 प्रकारच्या पार्किंग आहेत. एक 50%साठी सेपरेट, दुसरा 50%साठी सेपरेट. 50%साठी मी तिथे सेपरेट पार्किंग घेतलेली आहे म्हणून एक एंट्री मी वापरतो. मला उद्या हे सगळं व्यवस्थित करून एक साईड ही अंडरग्राऊंड सहित भाड्याने द्यायची आहे. त्याच्यामध्ये आहे टोटल 30 युनिट. 15 युनिट जे मी आता उद्या भाड्याने देणार आहे ते लोक पार्किंग ज्या मागच्या साईडला 2 प्रकारचे पार्किंग आहेत, एक लेफ्ट आणि एक राईट. तर मी ज्यांना भाड्याने देईल भविष्यात किंवा उद्या जे काय असेल तर त्या लोकांना पार्किंग ती जी सेपरेट पार्किंग आहे ती काढायला होती. आणि त्यांनी भाडे करून जे भांडणं होतील जे मी ज्यांना भाड्याने देणार आहे तर त्याच्यामुळे मागच्या साईडला 2 एंट्री आहे. पलीकडे ते लोक गाड्या लावणार, इकडच्या साईडला उर्वरित 50%तले लोक गाड्या लावणार, असा हा विषय आहे. जिना तोडण्याचा जो विषय हा तिथे मी जाऊन स्वतः वैयक्तिक जिना तोडलेला नव्हता तेव्हा. तिथे एक सोनी म्हणून आर्किटेक्ट आहे ते आणि एक नागोरी म्हणून आहे. यांच्याशी आमच्या तिघांची मिळून बसून बैठकीत चर्चा झाली. ते म्हणे की ठीक आहे, आम्हाला असं गोल फिरून जावं लागतंय. तुम्ही जर खर्च करणार असेल इथे जिन्याचे पैसे तर आपण याला मी तुम्हाला ड्रॉइंग काढून देतो. मी स्वतः आर्किटेक्ट आहे. म्हटलं ठीक आहे. त्यांनी मला तिथे ड्रॉइंग काढून दिलं. त्यांनी मला सांगितलं की हे 6.5 फूट बसतंय, आम्हाला 7 फूट. म्हटलं तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं ड्रॉइंग काढा. त्यांनी हो म्हटल्यानंतर नाही, जिन्याचं काम संध्याकाळी, हे त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं असेल. ज्यांच्या समोर जिन्याचं काम सुरू केलं ते समोर नागोरी साहेब होते, सोनी साहेब होते, दोघं समोर बसलेले होते. त्यांनी मला ड्रॉइंग दिलं. त्यांनीच माणूस एक आणला आणि ते काम त्यांच्या समोर आम्ही भिंत जेव्हा पाडली तेव्हा ते म्हणे आता याच्यात बीम आलाय, मी परत तुम्हाला रिकरेक्शन करून देतो प्लॅनला. रहिवाशांचं असं म्हणणं आहे नाही, रहिवासी बरोबर व्यावसायिक जे आहे ना हो, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही रात्री 2 नंतर एक काम म्हणजे मिस्त्री वगैरे आणून नाही 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 नाही, हे काय झालेलं आहे, म्हणणं आहे हे त्यांच्या समोर झालेलं आहे. दोघांच्या संगनमताने झालेलं आहे. रात्री 2ला कोणता मिस्त्री येणार आहे? रात्री 2 वाजता कोण येणार आहे कामाला? तुम्ही त्यांचे जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेतली त्यांच्या सोबत तुम्ही बसून काय चर्चा नाही केली? नाही, त्यांचे मुळात जे 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 आपण बाकीचे लोक आहेत त्यांचे एक युनिट आहे तिथे. त्यांना त्यांची सेपरेट एंट्री आहे, सेपरेट पार्किंग आहे.
जो मी भाग घेतलेला आहे 50%चा, याच्यामध्ये त्यांचं यायचं काही कामच नाही ना. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे सगळं कॉमन आहे कॉमन, पण जर तुम्हाला सेपरेट पार्किंग दिलेली आहे, सेपरेट एंट्री दिलेली आहे, मग उर्वरित 50% तुम्हाला काय यायचंय? मग ह्या लोकांना अडथळा निर्माण करायचा आहे का? एक तर हे लोक मला भाड्याने द्यायसाठी, कोणी लोक आले का हे म्हणतात तुम्ही इकडनं जायचं नाही, भाड्याने घेऊ नका. ही कोणती गुंडाशाही चालू आहे तुमची? ह्यांचं मला असं म्हणणं आहे तुम्ही विकत घ्यायचं नव्हतं, आम्हाला विकत घ्यायचं होतं. हा त्यांचा एक रोष आहे तिथे. दिने 2 आहेच, पर त्यांनी जर सांगितलं की ही इथे एक भिंत आहे, 4 पायऱ्या आम्हाला टाकून द्या, तुम्ही खर्च करणार असेल तर, हे आमचं बसून बोलणं झालेलं आहे. त्यांनीच मला प्लॅन दिलेला आहे सोनी आर्किटेक्टनी. पेशंट जे म्हणताय तुम्ही, हो त्यांचं असं म्हणणं आहे मला ऑपरेशनला जावं लागतं, फाईलचे ऑपरेशनचे जे पेशंट येतात तिथं त्यांना त्रास होतो, तर तुम्ही तिथे अडवणूक करतात म्हणजे रस्त्यामध्ये, त्यांचं म्हणणं आहे. सर्वप्रथम तिथे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर गोरे यांचं ऑफिस 2nd फ्लोअरला आहे. यांनी एक फायनान्सवाल्यांना ते भाड्याने दिलंय, त्याच्यामुळे ते आता ऑपरेशन करणार कोणाचं? त्यांचं ऑफिस ऍक्च्युली त्यांचं दवाखाना दुसरीकडे शिफ्ट झालेला आहे. त्याला झालं 1.5 वर्ष. 1.5 वर्षापासून मुकुंदवाडीला त्यांचा दवाखाना शिफ्ट झालेला आहे. तुमच्या विरोधात त्यांनी तक्रार केली तर तुम्ही त्यांना काय सांगणार? काय म्हणणं आहे तुमचं? माझं हे म्हणणं आहे की जेव्हा आम्ही बसून बोललो, ते सांगतो ना, जेव्हा आम्ही बसून बोललो तिथं पलीकडची जी उर्वरित पार्किंग आहे त्या पार्किंग वरती टेरेस आहे आणि त्याचे कॉलम आहेत छोटे. आता सोनी आर्किटेक्ट आणि गोरे यांनी त्याच्यावरती एक स्लॅब टाकून दिले डायरेक्ट. आता मला हे सांगा तुम्ही की ओपन टेरेस वरती स्लॅब पूर्व विधानसभा मतदार संघ के MIM उम्मीदवार इम्तियाज जलील, इन्होंने किराड़पुरा में अपनी प्रचार की शुरुआत की है। विधानसभा इलेक्शन की तैयारियां सभी उम्मीदवारों की तरफ से चालू है। MIM के पूर्व विधानसभा उम्मीदवार इम्तियाज जलील ये भी अपनी विधानसभा चुनाव का प्रचार करते नजर आए। किराड़पुरा यहाँ पर जाली की दरगाह की उर्स में इम्तियाज जलील अपनी उम्मीदवारी का प्रचार करते नजर आए। इसके पहले भी रमज़ान में हमने इम्तियाज जलील को लोकसभा इलेक्शन का प्रचार करते हुए देखा था।